10 फेब्रुवारी 2025 आजची स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन करून घेणार आहोत। निकम सर या सगळ्यांची नाव तुम्हाला कळून देणार आहे, तुम्हाला सांगतील की हे नाव काय आहे। बघा, आजच्या स्पर्धेसाठी जो पहिला ग्रुप आहे त्याचं नाव आहे प्रतापगड आणि प्रतापगडामध्ये 3 विद्यार्थी सहभागी आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत। पहिल्या विद्यार्थिनीचं नाव आहे राजेश्वरी श्रवंशी। दुसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे वेदांत बच्चाव। तिसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे दुर्गा खैरनार। बघा, आता त्याचप्रमाणे दुसरा जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपचं नाव आहे शिवनेरी। शिवनेरी मध्ये सुद्धा 3 स्पर्धक आहेत। पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे देवांशी शेंगणे। दुसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे ऋषभ मौर्य। तिसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे मृणाल पाटील। त्याचप्रमाणे आपला तिसरा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे पन्हाळा। पन्हाळामध्ये सुद्धा 3 विद्यार्थी सहभागी आहेत। पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे प्रतीक्षा जाधव। दुसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे प्रणम्य वडनेरे। तिसऱ्या स्पर्धकाचं नाव आहे पारस एशी। त्याचप्रमाणे आपला तिसरा जो ग्रुप आहे चौथा जो ग्रुप आहे सिंधुदुर्ग, त्यामध्ये सुद्धा 3 स्पर्धक सहभागी आहेत, त्यांची सुद्धा आपण ओळख करून घेऊया। पहिला स्पर्धक आहे आपला परी पात्रे। दुसरा स्पर्धक आहे शार्वी गोरवाडकर। तिसरा स्पर्धक आहे वरद दुसाने आणि शेवटचा जो आपला ग्रुप आहे त्याचं नाव आहे रायगड। रायगड मध्ये सुद्धा 3 स्पर्धक आहेत, त्यांचाही आपण परिचय करून घेणार आहोत। प्रतीक मोरे। दुसरा आहे दुर्गेश सोळंके आणि तिसरा स्पर्धक आहे विहान संदीप बागुल। अशा पद्धतीने आपल्याकडे 5 ग्रुप आहेत आणि 5ही ग्रुप मध्ये 3 विद्यार्थी सहभागी आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांसाठी। आता पुढील स्पर्धा निकुंज सर घेणार आहे, त्यांच्याकडे मी माईक देणार आहे। लक्षणा खूप काही शिकायला मिळणार आहे आणि ही बौद्धिक स्पर्धा 5 गट झालेले। आपण जास्त वेळ न दवडता लगेचच या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात करू। बघा, ही स्पर्धा 5 राऊंड मध्ये होणार। किती राऊंड होतील? आणि तुमच्यासाठी सुद्धा प्रश्न आहे, समजलं का? लक्ष द्या। चला तर लक्ष द्या। आपली पहिली फेरी या ठिकाणी जी चालू होती ती मराठी विषयाशी संबंधित आहे। म्हणजे हे जे काही समोर स्पर्धक आहे त्यांचं मराठी विषयाचं ज्ञान किती आहे आणि कसं आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। बघा, आता पहिला जो ग्रुप या ठिकाणी आहे, तुमचं नाव तर प्रतापगड। पहिला प्रश्न मराठी मधला, ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट आपण असतं त्या ब्रेकफास्टला मराठीमध्ये काय म्हणतात? एक मिनिट हा प्रश्न विचारला आहे, पण 10 ची उलटी काउंटिंग चालू होईल लगेच। प्रश्न विचारला बरोबर 10 पासूनची उलटी काउंटिंग तीही तुम्हाला करायची आहे हळूहळू। 10 बरोबर उत्तर आहे। प्रतापगडाला 1
झालेला आहे. त्यानंतर आता दुसरा प्रश्न, जो दुसरा ग्रुप आहे, काय ग्रुपचं नाव? शिवनेरीसाठी दुसरा प्रश्न या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? टाइम अप झालेला आहे. बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आलेलं नाही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रेक्षकांमधून पाहिजे. खूप हुशार विद्यार्थी आमच्या समोर बसले, त्याचं आम्हाला जाणीव आहे. सांगा बरं, मग तुम्ही सांगाल का आता मराठीतला पहिला ग्रंथ कोणता? नाही माहित? सांग. हो मी बाबा पण नाही, हो मी आजी पण नाही. विवेक सिंधू मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? आता पुढचा जो गट आहे पन्हा, त्यांच्यासाठी तिसरा प्रश्न. आता आवाज नकोय. दाह शब्द नीट ऐका हा. दाह या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? दाह. दाह. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, एका वेळी एकच उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाईल. चर्चा करायची आपापसात. तुम्ही तुमचं दुसरं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. बघा, दाह या शब्दाचा अर्थ आता कोण सांगतो? समानार्थी शब्द आहे दाह. आज माझ्या अंगाचा खूप दाह होतो आहे. काय होतंय? दाह म्हणजे आग. काय? जळजळ. माझ्या अंगाची जळजळ होते, टाळ होतोय असं म्हणतो ना आपण, त्या अर्थाने. चला, बॅड लक पन्हाळ्याचा. आता जो काही पुढचा गट या ठिकाणी आहे त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. आता त्यांच्यासाठी पुढील प्रश्न. स्नेहल शाळेत शिकते. वाक्य नीट ऐका. स्नेहल शाळेत शिकते या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? क्रियापद. चर्चा करा आणि मग उत्तर द्या. उत्तर आहे शिकते. क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं मराठीमध्ये, आणि शिकते हे क्रियापद बरोबर आहे. तरी म्हणले तर पडून गेले. बघा, त्यांनी पहिल्या ग्रुपचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी छान दिलं. त्यांनी माझे शब्द खूप मनावर घेतले. आता ते जिंकूनच दाखवणार आहे. हा, चला, पुढचा जो गट आहे रायगड, त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. कौतुक असा शब्द असतो बरोबर. कौतुक करतो आपण कोणाचे? मग त्या कौतुक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कुतूहल वाटणे असं त्याने उत्तर दिले, पण हे त्याचं उत्तर योग्य नाही. सांगा बरं, कौतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. कौतुक. कौतुकच्या विरुद्ध काय असतं? तुषार सांग. चेष्टा किंवा निंदा. चेष्टा किंवा निंदा असं या कौतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, आपण पाचही गटांना प्रश्न विचारले आहेत आणि 5 गटांना प्रश्न विचारल्यानंतर जी आपली जी काही स्कोरिंग आहे किंवा जी गुणसंख्या आहे
ती आता आपण जाणून घेणार आहोत. पहिला जो गट आहे तो ग्रुप आहे प्रतापगड. तर प्रतापगडाची संख्या किती? 1. त्यांना 1 गुण मिळालेला आहे. टाळ्या वाजवा. त्यानंतर शिवनेरी या गटाची गुणसंख्या 0. बॅड लक, पण तुम्हाला अजून 4 राऊंड आहे. पुढचा आहे पन्हाळा, यांची संख्या 0. त्यानंतर पुढचा गट सिंधुदुर्ग 1 गुण. आणि त्यानंतर शेवटचा रायगड 0. म्हणजे पहिल्या फेरीनंतर 2 गटांना आपलं खातं रावबाई पहिल्या फेरीनंतर 2 गटांना आपलं खातं उघडता आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. आता तुम्ही नीट लक्ष द्या. तुमच्यामध्ये हुशार असतीलच ना. मन वडाय वडाय ही कविता कोणी लिहिली आहे? आपल्या खानदेशातील त्या कवयित्री आहेत. मी सांगून दिलं की त्या खानदेशातल्या आहेत आणि त्या कवयित्री पण आहेत. सांगा बरं कोण आहे? हो, तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी सूचना. तुम्ही कशातच नाही. चला उत्तर द्या. हा, मीराबाई. मीराबाई नाही रे बा. सांग तन्वी. बहिणाबाई चौधरी. बरोबर उत्तर आहे. सगळीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मन वडाय वडाय असं या कवितेचे बोल आहे. बघा आता दुसरा राऊंड चालू होतोय. दुसरा राऊंड हा गणितावर आधारित आहे. त्याच्यावर आधारित आहे, गणितावर आधारित आहे. म्हणून आपण यांना थोडा जास्त वेळ देणार आहोत. 15 पासून उलटी काउंटिंग करणार आहोत. गणिताला थोडा वेळ लागतो ना, म्हणून 15 पासूनची उलटी काउंटिंग करणार आहोत. तर पहिला प्रश्न प्रतापगडासाठी. संख्या नीट लक्षात घ्या. हा, नीट ऐकायचे आहे. 200 प्लस 35 प्लस 6 मायनस 20. उत्तर सांगा. एका वेळी एकच चान्स आहे तुम्हाला. बर, गुण तर मिळणार नाही, पण याचं उत्तर ऐकून घ्या. आता उत्तर बरोबर आलं, पण काही उपयोग नाही. तिने अगोदर 219 सांगितलं, पण 2 अंकांनी तिचं गणित चुकलं. त्याचं उत्तर आहे 221. बॅड लक. काय हरकत नाही बाळांनो, अजून 3 राऊंड आहेत. आपण चर्चा करा एकमेकांसोबत. चर्चा करूनच उत्तर मिळते. शिवनेरी. तर शिवनेरीसाठी पुढचा प्रश्न. अष्टभुजा. अष्टभुजा म्हणजे 8 बाजू. अष्टभुजा म्हणजे काय? 8 बाजू असलेल्या आकृतीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? 8 बाजू असलेली आकृती. दिलेला आहे, पण ते चुकीचं आहे. सांगा बरं, तुम्ही सांगा आता याचं करेक्ट काय असतं? ज्याला 8 बाजू आहेत अशा आकृतीला काय म्हटलं जातं? 8 बाजू. बघा ही कॉम्पिटिशन आहे म्हणून थोडी टफ क्वेश्चन आहे. हा, स्टार. ऑक्टॅ
म्हणतात त्याला. काय म्हणतात? आठ आहेत ना म्हणून ऑक्टॅग. आलं का लक्षात? चला पुढचा जो गट आहे पन्हाळ, तर पन्हाळ्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आहे. 12 या संख्येचा वर्ग किती? 12चा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12. तुमचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन नाही, त्याच्यामुळे तुमची संधी गेली तरी तुझं उत्तर बरोबर. प्रणव मेने नंतर उत्तर दिलं 144, पण बाजूच्या मित्राला खूप जास्त घाई होती, त्याची गाडी सुटून चालली होती, म्हणून त्याने पटकन उत्तर देऊन टाकलं 24. 12 अधिक 12 24 होतं. 12 गुणिले 12 24 नाही. रामकृष्ण हरी, हरकत नाही. पुढचा प्रश्न. पुढचा जो गट आहे तो सिंधुदुर्ग आहे आणि त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न. 1 करोड ही संख्या माहिती आहे तुम्हाला? तर 1 करोड या संख्येमध्ये किती शून्य येतात? बरोबर उत्तर आहे 7 शून्य येतात 1 करोड या संख्येमध्ये. सिंधुदुर्गने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न रायगड या गटासाठी. आवाज होतो सावधान. रायगड या गटासाठी पुढचा प्रश्न आहे. संपूर्ण वर्तुळ माहिती तुम्हाला? संपूर्ण वर्तुळ किती अंशाचे असते? चर्चा करा आणि मग उत्तर द्या. वर्तुळ किती अंशाचे असते? त्यांचा चान्स मिस केलाय त्यांनी. तुमच्यापैकी कोणाला माहितीये वर्तुळ किती अंशाचं असतं? किती अंशाचं असतं वर्तुळ? बरोबर. तुझं नाव काय? कल्पेश प्रजापतीने बरोबर उत्तर दिलंय. 360 अंशाचं उत्तर आहे. त्याला शाळेकडून मधल्यासाठी खिचडी. लक्ष द्या. आता एकदा वरती हात करा सगळ्यांनी. तोंड बंद. मॅडम बोलणाऱ्यांना उडून आला आवाज येतोय. बोलणाऱ्यांना उडून आला इथे. हात खाली, हाताची घडी घाल. बघा इंटरेस्टिंग आता विषय तुमच्या समोर येतोय तो म्हणजे समाजशास्त्र, ज्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोलाशी आणि नागरिक शास्त्राशी संबंधित प्रश्न असतात. असे भरपूर प्रश्न आहेत आणि या विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारले जाते. तुमच्या आवडीचे विषय आहेत ना ते. तर मग चल पहिला प्रश्न जो आपला पहिला गट आहे प्रतापगड, त्या प्रतापगडाला पहिला प्रश्न समाजशास्त्र या विषयाचा विचारतो. माणसाच्या हृदयाचे 1 मिनिटामध्ये किती ठोके पडतात? याच्यात विज्ञान वगैरे परिसरशी संबंधित सगळे माणसाच्या हृदयाची चर्चा करा आणि मग उत्तर द्या. काउंटिंग सुरू 10 पासून.
असं म्हणणं आहे की माणसाच्या हृदयाचे एका मिनिटात 10 ठोके पडतात. पण उत्तर चुकलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये का? सांग चारू. सांग दे 100. अजिंक्य नाही. पूर्वा बरोबर. पूर्वासाठी टाळा झाला पाहिजे. 72 म्हणजे 72 ठोके माणसाच्या हृदयाचे पडतात. तिला सुद्धा मधल्या सुट्टीत खिचडी. याला सरळ बसवा मॅडम. हा बघा. अरे बघितलं. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न जो दुसरा गट या ठिकाणी आहे शिवनेरी. तर तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती चर्चा करा. बरोबर उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. तर द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी आपल्या गटाचं खातं उघडलेलं आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. पुढील प्रश्न 15 या गटासाठी. अजून प्रश्न विचारला. तुम्ही काउंटिंग करू नका. फक्त मी करणार आहे. तुम्ही फक्त पहा कोणतं येतो बरं कसं बोल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विश्वासू गुप्तहेर होता. गुप्तहेर म्हणजे काय? खबरी. विविध चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर त्या गुप्तहेराचं नाव काय? गुप्तहेर हा त्याचा प्रमुख होता. सांगा. ते 9 8 उत्तर चुकलेलं आहे. सांगा तुमच्यापैकी कोणी? अरे मी वर्गात पण घेतलेलं आहे. तुम्हाला वर्गात आहे. पावनखिंड मध्ये त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. गुप्तहेर खातं खबरी. गुप्तपणे सूचना द्यायची. बहिर्जी नाईक कोण होते? ऐकलेलं आहे का माझ्या तोंडून हे नाव? चला. पन्हाळ्या या गटाचं अजूनही खातं उघडलेलं नाही. आता आपण सिंधुदुर्ग या गटाकडे जाणार आहोत. तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. आपले 4 वेद आहेत बरोबर. तर या 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन सर्वात जुना वेद कोणता? चार वेदांची नाव सांग. हे बघ मी सांग. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. सांगा. मी चान्स दिला होता. खूप सुंदर चान्स दिला होता. पण तिने उत्तर चुकवलं. तिने हृदयवेद सांगितलं होतं पण ते ऋग्वेद आहे. आणि मी माझ्या तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुला ऋग्वेद पण सांगितलं होतं पण तू यजुर्वेद निवडला. काही हरकत नाही. पण तिचा एक मार्क या गटाचा या ठिकाणी गेलेला आहे. चला पुढचा गट सिंधुदुर्ग. रायगड सॉरी. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? त्या जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या भरपूर आहे. त्याला आदिवासींचा जिल्हा असं म्हटलं जातं. कोणता आहे?
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रायगड या गटास अजूनही आपलं खातं उघडलेलं नाही. रात्री खिचडी नाही खाल्ली का? हरकत नाही, काजू बदाम खात जा बाळांनो. हा चला, पुढचा गट कोणता उत्तर देतोय तुमच्यापैकी? यांना उत्तर येतं 1 मिनिट. बरोबर उत्तर आहे. काय झालं पाहिजे तुमच्यासाठी? पण या गटाला गुण मिळणार नाही. उत्तर जरी बरोबर दिलं तरी गुण मिळणार नाही. तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे तो आदिवासींचा जिल्हा आहे. तुमच्यासाठी पण प्रश्न आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न कान उघडे ठेवून ऐका. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते त्यावेळी कोणते ग्रहण? पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते त्यावेळी कोणते ग्रहण होते? यस आर नो? उत्तर चुकलेलं आहे. आता दुसरं उरतं चंद्रग्रहण. बरोबर आहे की नाही? त्याला काही जास्त ऑप्शन नाही. तर चंद्रग्रहण हे त्याचं उत्तर आहे. अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. नगरपालिका असते, जशी आपली महानगरपालिका आहे तशी जी छोटी असते तिच्यापेक्षा छोटी नगरपालिका असते. तर जो हा नगरपालिकेचा जो प्रमुख असतो तर त्या नगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हटलं जात? सांग. हा नमन. जिल्हाधिकारीचा नाही. महापौर हा महानगरपालिकेचा असतो. मृणाली नाही. नगरसेवक नाही. नगराध्यक्ष काय म्हटलं जातं? चला, अशा पद्धतीने आपले 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि 3 राऊंड नंतर जी काही गुणसंख्या आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला प्रतापगड. प्रतापगडाची एकूण गुणसंख्या आहे 1. काय झाल्या पाहिजे? दुसरा गट आहे शिवनेरी, त्यांची गुणसंख्या सुद्धा 1च आहे. काय झाल्या पाहिजे? आणि तिसरा गट जो आहे तो पन्हाळा, त्या पन्हाळा गटाची संख्या अजूनही 0 आहे. त्यांना अजूनही खाता उघडता आलेलं नाही. पुढचा जो गट आहे सिंधुदुर्ग, त्यांची गुणसंख्या आहे 2. आणि जो शेवटचा गट या ठिकाणी आहे रायगड, त्यांची गुणसंख्या सुद्धा 0 आहे. हाडलं काय हरकत नाही, पण अजूनही 2 राऊंड बाकी आहे. म्हणजे सध्या टॉपला कोणता गट चालू आहे? सिंधुदुर्ग. त्यांनी आता एक जरी प्रश्नाचं या दोघं जे काय आता विभाग होणार आहे, इंग्लिश आणि आपला सामान्य ज्ञान, तर या 2 यांच्यामधून एका जरी प्रश्नाचं उत्तर सिंधुदुर्गने बरोबर देऊन दिलं तर ते विजेता ठरणार आहे. त्यांच्यासाठी खूप मोठा चान्स आहे. आणि ज्यांनी 1-1 गुण मिळवलाय त्यांनी जर का 2 प्रश्नांची उत्तर बरोबर देऊन दिली तर तुम्ही विनर होणार. चला आता आपण पुढचा जो काही प्रश्न प्रकार आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आणि या प्रश्न प्रकाराचा विषय आहे इंग्रजी. काय विषय आहे? तर इंग्रजीवर आधारित खूप सोपे प्रश्न आहेत. उत्तर आलेच पाहिजे. पहिला प्रश्न प्रतापगडचा. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ ब्लॅकबोर्ड? ब्लॅकबोर्ड या शब्दाची स्पेलिंग चर्चा करा, चुकायला नको. कोण सांगेल? तिघांपैकी एक मला व्यवस्थित कन्फर्म करू सांगा. दुर्गा सांग. बरोबर. ब्लॅकबोर्ड या शब्दाची स्पेलिंग विचारली होती आणि या गटाने त्या स्पेलिंगचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा जो गट आहे शिवनेरी, तुम्हाला अपोजिट वर्ड आहे. अपोजिट वर्ड म्हणजे काय?
विरुद्धार्थी शब्द। मग तो विरुद्धार्थी शब्द तुम्हाला आता सांगायचा आहे। फॅट, फॅट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? फॅट बोलायचं नाही कोणीच। फॅट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 10, 9, 8, 7, 6 थांबा थांबा। फॅट, पहिले फॅट म्हणजे काय ते समजून घ्या। फॅट म्हणजे जाड, मग जाडच्या विरुद्ध काय आलं पाहिजे? थीन, बारीक। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्तर येत होतं, सगळ्यांसाठी टाळ्या। म्हणजे सोपा प्रश्न होता की नाही? फॅट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? पुढचा प्रश्न तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात याची मला कल्पना आहे। पन्हाळा गट, पन्हाळा गटासाठी प्रश्न आहे, रायमिंग वर्ड आहे। काय आहे? माऊस या शब्दाचा रायमिंग वर्ड काय? हाऊस, बरोबर उत्तर आहे। माऊस या शब्दाचा रायमिंग वर्ड आहे हाऊस। पाऊस नाही येणार पाऊस नाही येणार, तो मराठीतला शब्द आहे। चला, सिंधुदुर्ग साठी पुढचा प्रश्न आहे। टेल मी, नीट ऐका हा, मी काय बोलतोय ते नीट ऐका। टेल मी एनी 3 पार्ट्स ऑफ द ट्री। झाडाचे 3 पार्टची नावं तुम्हाला इंग्रजीत सांगायची आहेत, एक सुद्धा कमी चालणार नाही। झाडाचे 3 पार्ट्स 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3 रॉंग। झाडाच्या 3 पार्टची नावं हा प्रश्न या वर्षी चाचणीला 4थीला विचारला सुद्धा गेला होता। 4थीच्या विद्यार्थिनीला तो येऊ नये, कारण तो त्याच्यातही चुकीचं उत्तर दिलं होतं। आता यांच्याकडनं आपण जाणून घेऊ, पण यांना गुण मिळणार नाही। सांग। लीफ, रूट आणि ट्रंक असे झाडाचे 3 पार्ट्स आहेत। चला, काय झालं पाहिजे त्याच्यासाठी? तुमच्यासाठी वॉवेल्स माहिती आहे तुम्हाला? वॉवेल्स, हाऊ मेनी वॉवेल्स इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये वॉवेल्स किती आहेत? राईट आन्सर। रायडरने खातं उघडलेलं आहे, तर इंग्लिश मध्ये वॉवेलची संख्या किती आहे? 5। 5 वॉवेल्स आहेत, त्यांची नावं आहेत ए, ई, आय, ओ, यू। किती सोपे प्रश्न होते की नाही? बघा, 4था राऊंड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। तिघही गट, आजही गट खूप छान खेळतात आहे, त्यांच्यासोबत तुम्ही छान खेळतात आहे। एकदा आपण या 4थ्या राऊंड नंतर जी गुणसंख्या झालेली ती गुणसंख्या जाणून घेऊ। प्रतापगडाची संख्या आहे 2 गुणसंख्या। त्यानंतर शिवनेरी, शिवनेरी या गटाची संख्या आहे 1। पन्हाळा, पन्हाळा या गटाची संख्या आहे 1। सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग या गटाची संख्या आहे 2 आणि रायगड या गटाची संख्या आहे 1। म्हणजे 4 स्पर्धा होईपर्यंत 4 प्रश्न झाल्यानंतरही 4 राऊंड झाल्यानंतर प्रत्येक गटाने आपलं खातं उघडलेलं आहे। प्रत्येक गटाने एकदा सगळ्या गटांसाठी टाळ्या उघडल्या। शेवटचा राऊंड इंग्लिश मध्ये तुमच्यासाठी प्रश्न विचारायचा नाही ना? चला, आता हा प्रश्न तुमच्यासाठी।
तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचं, मी मराठीमध्ये सांगेल, तुम्हाला तेच वाक्य इंग्लिश मध्ये करून सांगायचं. उद्या पंतप्रधान मुंबईला येणार आहे, हे वाक्य मला इंग्लिश मध्ये कोण करून सांगतो? चला माझ्याकडून बक्षीस. उद्या पंतप्रधान मुंबईला येणार आहे, सांग. संडे. हा, थोडा प्रयत्न केला त्याने, पण मी सांगतो. टुमारो प्राईम मिनिस्टर, कोणी सांगताय का तुमच्याकडे? सांगा. Tomorrow, Prime Minister is coming on Mumbai. इज म्हणजे काय? हे आता चालू. हा बाळा तू बोल. नाही बा, नाही. चला चान्स गेलेले सगळ्यांचे, लक्ष द्या. टुमारो प्राईम मिनिस्टर विल बी कमिंग टू मुंबई. विल आलेले आहेत का ते? नाही, त्याच्यासाठी विल वापरावा लागतो. भविष्यात म्हणजे उद्या येणार. चला हरकत नाही. पुढचा राऊंड आहे सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साधे सोपे प्रश्न आहेत आणि तुम्हाला अजूनही जिंकण्याची संधी आहे. शेवटचा राऊंड आहे, लक्ष द्या. पहिला प्रश्न प्रतापगड साठी. ताजमहल माहितीये? माहितीये ताजमहल हे नाव ऐकलेलं. तर ताजमहल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? चर्चा करून सांगा. कोणत्या राज्यात आहे ताजमहल? ते नाही, उत्तर चुकलेलं आहे. ताजमहल दिल्लीमध्ये नाही. शार्वी सांगते कोणतं राज्य? उत्तर प्रदेश हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही आग्रा आग्रा म्हणताय, पण आग्रा कुठे? उत्तर प्रदेश मध्ये आहे ना. तर मग ताजमहल ही वास्तू उत्तर प्रदेश या राज्यात आहे. चला पुढील गट शिवनेरी, तुमच्यासाठीचा प्रश्न. भारतातील सर्वात छोटं राज्य कोण? बरोबर उत्तर आहे गोवा. भारतातील सर्वात छोटं राज्य कोणतं? गोवा. पुढचा पन्हाळा. नारळी पौर्णिमेला कोणता सण असतो? नारळी पौर्णिमेला कोणता सण असतो? बरोबर उत्तर दिलेलं आहे पन्हाळ्याला. नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण असतो. आता पुढचा गट सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गसाठी अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा. तिने उत्तर दिलंय की छत्रपती संभाजीनगर, पण त्या ठिकाणी वेरूळच्या लेणी आहेत. अजिंठा लेणी ह्या दुसऱ्या जिल्ह्यात आहे. कोणी सांगेल का मला तो जिल्हा कोणता? कोणी सांगेल? आपल्या जवळच येणार आहे. चुकलेला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? जळगाव. चला हरकत नाही. पुढचा गट थोडा आवाज कमी करा. शेवटचा प्रश्न, शेवटचा राऊंड. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? थांबा थांबा.
चर्चा करा आणि मग उत्तर द्या. यशवंतराव चव्हाण. बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता 5 फेऱ्या झालेल्या आहेत आणि आपण एकदा गुणतालिकेचा अभ्यास करून घेणार आहोत. पहिला जो गट आहे प्रतापगड, किती संख्या आहे? 2 गुण. दुसरा जो गट आहे शिवनेरी, किती संख्या आहे? 2. तिसरा जो गट आहे पन्हाळा, किती संख्या आहे? 2. चौथा जो गट आहे सिंधुदुर्ग, किती संख्या आहे? आणि शेवटचा गट रायगड. तुम्ही नका सांगू काय करायचं. आम्हाला एकच गट विनर पाहिजे. स्पर्धा अतिशय रंजक झालेली आहे. अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक सस्पेन्स क्रिएट झालेला आहे या ठिकाणी. पण आता या सस्पेन्सला पुढच्या प्रश्नामध्ये पूर्ण विराम मिळणार आहे. कारण एक प्रश्न विचारला जाईल, शिक्षक तिथं उभे राहतील आणि कोणत्या गटाने पहिले बेंच वाजवलेला आहे. कारण हा असा प्रश्न आहे, हा बजर राऊंड आहे. काय आहे? बजर राऊंड. ज्याला कोणाला या प्रश्नाचं उत्तर येत आहे, इकडे लक्ष द्या. ज्याला कोणाला, आता कोणताही गट शिकू शकतो, ज्याला कोणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याने अगोदर तो बेंच वाजवायचा आहे. आणि उत्तर जर का चुकीचं झालं तर तुम्ही स्पर्धेतून बाद. मग दुसरा प्रश्न पुन्हा विचारेल आणि पुन्हा तो बदल राहून होईल. तर शिक्षकांनी लक्ष ठेवायचंय. मी प्रश्न विचारतोय. बेंच वाजून दिला, उत्तर चुकलं तर तुम्ही बाद होणार. लक्ष द्या. प्रश्न खूप सुंदर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? चला, कोणी उत्तर देत नाही म्हणून कोणीच लिहिणार नाही असं समजायचं का? महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? बेंच वाजवायला सुद्धा घाबरतात. चला, त्यांचा चान्स गेला पण त्यांना पुन्हा एक प्रश्न विचारू. तुम्हाला माहिती आहे कोणाला? हा, अहमदनगर कोणता जिल्हा आहे? चला, इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. आता त्यांना दुसरा प्रश्न विचारतोय. दुसरा प्रश्न लक्ष द्या. तुमच्यापैकी एकाने ठरवून घ्या की बेंच कोण वाजवेल. कोणीतरी एकानेच बेंच वाजवा. कोणीतरी एकाने ठरवून घ्या की बेंच कोण वाजवा. ठीक, चाल, तुमचं तुम्ही ठरवा. प्रश्न, अयोध्या माहिती तुम्हाला? अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? प्रतापगडाने बजर तर वाजवलेला आहे, पण बघू आता त्यांचं उत्तर जर का बरोबर राहिलं तर ते विनर ठरतील आजच्या स्पर्धेत. या बाळांना इकडे अतिशय रंजक
अशा झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आपल्याला विनर मिळालेला आहे. आणि हे जे काही विनर आहेत त्या विनरांचं मी डिक्लेरेशन या ठिकाणी करतो आहे. त्यांच्या गटाचं नाव होतं प्रतापगड. कोणतं नाव होतं? आणि अतिशय रंजक शेवटच्या प्रश्नापर्यंत रंगलेल्या अशा प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ते विनर ठरलेले आहेत. आपण एकदा त्यांचं नाव जाणून घेऊया. तुझं नाव सांग. अशा पद्धतीने हे 3 विद्यार्थी आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विनर ठरले. टाळ्या झाल्या पाहिजे.